अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नव्या कररचनेनुसार 12 लाख रुपयांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली. दरम्यान अर्थसंकल्पात कोणाला काय मिळाले ही गोष्ट वेगळी आहे. मात्र नेटिझन्स गमतीशीर मीम्स तयार करून मध्यम वर्गाची चुटकी घेत आहेत. 12 लाख पर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर जल्लोषाचे वातावरण असून नेटिझन्समधून मीम्सचा वर्षाव केला जात आहे. अर्थसंकल्पानंतर ट्विटर आणि इंस्टाग्रामवर मीम्सचा महापूर आला आहे. एका युजरने AI जनरेटेड इमेज शेअर केली आहे. त्यामध्ये निर्मला सीतारामन यांचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या कभी खुशी कभी गम चित्रपटातील प्रसिद्ध सीनवर मॉर्फ केला आहे. युजर्स या निर्णयाचे स्वागत करताना अब तो जिंदगी सेट हो गई आणि अर्थमंत्री महोदया तुम्ही महान आहात यासारखे मजेशीर कॅप्शनसह मीम्स शेअर करत आहेत. 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर जल्लोषाचे वातावरण असून नेटिझन्सकडून मीम्सचा वर्षाव केला जात आहे. अर्थसंकल्पानंतर ट्विटर आणि इंस्टाग्रामवर मीम्सचा महापूर आला आहे. आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. नाशिक गुजरात महामार्गावर खासगी लष्करी बसला भीषण अपघात झाला. सापुतारा घाटात खासगी बस दरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक गुजरात महामार्गावर सापुतारा घाटात पहाटे 5च्या सुमारास ही घटना घडली. अपघातात जखमी असलेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी भाविक जात असताना बसला अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर बस थेट 200 फूट दरीत कोसळली. अपघात एवढा भीषण होता की बसचे अक्षरशः तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. बसमधील सर्व मयत आणि जखमी हे मध्य प्रदेशमधील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आला. देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांनीच गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आणि बीडच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांची तातडीने बदली केली. त्यानंतर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT पथकातील काही पोलिसांचे आरोपी वाल्मिक कराडशी कनेक्शन असल्याचे देखील समोर आले. काही पोलिसांनी वाल्मिकला मदत केल्याचा आरोपही झाला. आता पुन्हा एकदा बीडमध्ये 2 पोलिसांनी काही गुन्हेगारांना मदत केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आर्थिक फायद्यासाठी आपली निष्ठा गहाण ठेवणाऱ्या 2 पोलिसांवर बीडचे नवे पोलीस अधीक्षक कावत यांनी मोठी कारवाई केली आहे. वाळू तस्करांशी हातमिळवणी करून आर्थिक लाभ घेणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं कावत यांनी निलंबन केलं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गेवराई येथील गोदावरी नदीत बेकायदा वाळू उपसा केला जात होता. दिवसाढवळ्या हे वाळू उत्खनन सुरू होते. या प्रकरणी कावत यांनी गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांना वाळू वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी रिकामे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणले. शिवाय त्यांनी गुन्हा दाखल करण्यासही उशीर केला. त्यांनी वाळू तस्करांशी हातमिळवणी करून पैशांसाठी अशी दिखाऊ कारवाई केल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कावत यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बसवनगर ते कामठी रस्त्यावरील काही भागात हॉटेल व धाब्यावरील जेवणाच्या माध्यमातून व्यवसाय झाला नाही तरी देशी-विदेशी दारू विक्री मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येते. या अवैध दारू विक्रीवर पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही भागात हॉटेल आणि धाब्यावरील जेवणाच्या माध्यमातून व्यवसाय झाला नाही तरी देशी-विदेशी दारू विक्री मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येते. या अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता दिसत आहे. कारवाईसाठी आलेल्या एक्साईजच्या पथकाला गुंडाळण्यात येत असल्याने हा प्रकार उघडपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यावर यापूर्वी देशी-विदेशी दारू विक्री ही काही पानटपरी आणि दुकानांमध्ये सुरू असल्याचे उघड आहे. आता काही हॉटेल आणि ढाबे हे खाद्यपदार्थ भोजनाऐवजी दारूची तलफ भागवण्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्याकडे युवकांसह मद्यपींची वर्दळ वाढत आहे. संबंधित ठिकाणी
दाखवण्यापूर्वी कारवाई केली जाते, त्यामुळे कारवाई फारच ठरत नाही. राजरोसपणे दारू विक्री सुरू असल्यामुळे पोलीस आणि उत्पादन शुल्काच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त होत आहे. सहजपणे हॉटेल आणि ढाब्यावर दारू मिळू लागल्याने युवक व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. हे वृत्त संकलन केले आहे आमचे प्रतिनिधी गिरिमल गुरव यांनी. राज्यात एक धक्कादायक घटनेचा उलगडा झाला असून पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांनी अनैतिक संबंधातून आपल्या पत्नीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे डॉक्टरने पत्नीची हत्या केल्यानंतर हा सगळा प्रकार दरोडा असल्याचे फासवण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या आणि एका फोटोमुळे या हत्येचा उलगडा झाला. बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातील दाभाडी गावात ही खळबळजनक घटना घडली. दाभाडी गावातील टेकाळे यांनी आपल्या पत्नीच्या हत्येसाठी फुलप्रूफ प्लॅनिंग केले होते आणि पुरावे नष्ट करण्यासाठी दरोड्याचा बनाव रचला. टेकाळे यांचे त्यांच्याच मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते याची कल्पना त्यांच्या पत्नीला नव्हती, परंतु या प्रेमसंबंधात पत्नी अडसर ठरत होती. त्यामुळे मेहुणीने आपल्या सख्ख्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर अशी अट घातली. मेहुणीच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या डॉक्टर टेकाळे यांनी पत्नीच्या हत्येचा कट रचला. 19 जानेवारीच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांनी घरात घुसखोरी केल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. घरात कोणताही अनोळखी व्यक्तीचे ठसे आढळले नाहीत आणि श्वान पथकाच्या हाती देखील काही लागले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर या घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते. दरम्यान पोलिसांना टेकाळे यांच्या मोबाईलमध्ये त्यांचा एका तरुणीसोबतचा फोटो दिसून आला. हा फोटो त्यांच्या मेहुणीचा होता. टेकाळे यांचे मेहुणीसोबत गेल्या 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि तिनेच त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकला होता. त्यामुळे त्यांनी पत्नीची हत्या केली. सख्ख्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर यासाठी डॉक्टरला त्यांची मेहुणी त्रास देत होती. त्यामुळेच पत्नीची हत्या केल्याचे गजानन टेकाळे यांनी पोलिसांसमोर कबूल केले. या घटनेमुळे डॉक्टरचा बनाव उघडकीस आला. आता पोलिसांनी डॉक्टरच्या मेहुणीलाही अटक केली आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये कोनापुरे महाविद्यालयातील विद्यार्थी तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विज्ञान, महाराष्ट्र शासन मंत्रालय अमरावती याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 52व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन 2024-25 शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या 5 दिवसीय विज्ञान प्रदर्शनात श्री पंचलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आहेरवाडी, कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील 10वी मधील विद्यार्थी दिनेश वाघमारे या विद्यार्थ्याचा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल अभिनंदन. तसेच मार्गदर्शन करणारे प्राचार्य उन्हाळे मॅडम, रेणुका बिराजदार मॅडम, विश्वनाथ चडचणे सर या सर्वांचे अभिनंदन. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव हा संस्था अंतर्गत सर्व शाखा एकत्रितपणे कुचन प्रशालेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. एकूण 400 कर्मचाऱ्यांनी हा जन्मोत्सव एकत्रित साजरा केला. जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेने गतवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात संस्थेच्या सर्व शाखा सहभागी झाल्या. गतवर्षी 2404 लोकांनी रक्तदान करून सोलापुरात एक विक्रम केला होता. रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम घेतले जातात. तसेच रक्तदान हे श्रेष्ठ दान याचे महत्त्व पटवून दिले जाते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी श्री मार्कंडेय महामुनींचा जन्मोत्सव आणि श्री गणेश जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात संस्थेने पुन्हा नवा विक्रम केला. आजच्या शिबिरात 2788 इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली, विश्वस्त सर्वश्री दिनेश यन्नम, नागनाथ गंजी, मधुकर कट्टा, गणेश गुज्जा, श्रीनिवास जोग, प्रभाकर आरकाल, श्रीनिवास गड्डम, रामदास इप्पाकायल, अंबादास गज्जम, श्रीनिवास इप्पाकायल आदी उपस्थित होते. शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी रक्तदान करून लोकप्रतिनिधींसमोर एक नवा आदर्श निर्माण केला. रक्तदान शिबिरावेळी अनेक मान्यवरांनी भेट दिली. यामध्ये अंबाजी गुर्रम, विश्वनाथ मेरगू, विष्णू कारंपुरी, अजय अन्नलदास, दयानंद कोंडाबत्तीनी, हरिदास पोटाबत्ती, यशवंत इंदापुरे, शिरीष बंडगर, माजी नगरसेवक मधुकर अनंतकर, अमृतदत्त चिन्नी, संतोष येमूल, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, किसन जाधव, जुबेर बागवान, शहराध्यक्ष माशाळकरताई आदी उपस्थित होते. रक्तदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती. सोलापूर शहरातील सिव्हिल डॉक्टर हेडगेवार,
इटपण्णा बोल्ली, दमाणी, अश्विनी, सिद्धेश्वर मेडिकेअर, मल्लिकार्जुन, रेवणील, अक्षय, शिवशंभो, सोलापूर रक्तपेढी आदी रक्तपेढ्यांनी योगदान दिले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त तसेच रक्तदान शिबिर प्रमुख, कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर, संस्था शाखेचे मुख्याध्यापक युवराज मेटे, गीता साधुल, शारदा गोरंट्याल, श्रीनिवास चिप्पा, पुलकेशी संगा, रसिका किल्लेदार, व्यंकटेश पोटापत्ती, मंजुळा कुडक्याळ, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, तुकाराम श्रीराम, बाळकृष्ण गोटीपामोल, परमेश्वर दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे, परमेश्वर बाबलसुरे, सर्व शाखेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. जयंतीचं औचित्य साधून मागील 3 वर्षापासून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. यासाठी मी संस्थेचे सचिव माननीय दशरथजी गोपसाहेब व समस्त संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की रक्तदानाचं पुण्य कार्य या संस्थेच्या वतीने इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरवर्षी आयोजन होत आहे. मी देखील आज शहर मध्यचा आमदार म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असताना या रक्तदानात स्वतः रक्तदान करून सहभागी होत आहे. मी समस्त शहरवासियांना विशेषतः युवा वर्गाला आवाहन करतो की आपण देखील या रक्तदानाच्या पुण्यकार्यात सहभागी व्हावं. आज कुचन प्रशालेत सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे. तरी या शाळेतील सर्व माजी विद्यार्थी असतील, विद्यमान पालक असतील, ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे, अशा सर्व युवकांनी या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. आपल्या एका रक्तदानातून, आपल्या एका रक्ताच्या पिशवीतनं एखाद्या गरजवंत रुग्णाचा जीव वाचणार आहे. तर आपल्याला हे पुण्य कार्यात सहभागी होण्याची संधी पद्मशाली शिक्षण संस्थेने दिलेली आहे. आपण सर्वजण सहभागी व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.